नांदगाव खंडेश्वर येथील एका इसमाविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 324 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। यात त्याचा तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमधील एका महिला पोलीस कर्मचारीकडे होता। या कारवाईत त्या इसमाला अटक न करण्यासाठी याच पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आरोपी रवींद्र हरिनारायण बोंद्रे याने त्या तक्रारकर्त्या इसमाला 4000 रुपयाची मागणी केली। यातच शेवटी 3000 देण्याची तडजोड करण्यात आली। मात्र याच घटनेची तक्रार त्या इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली। लाचलुचपत विभागाने 9 एप्रिलला सापळा रचून नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्येच धाड टाकून दोन्ही पोलीस कर्मचारींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। दोन्ही पोलीस कर्मचारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे याच पोलीस स्टेशनमध्ये काही महिन्यांपूर्वी पोलीस कर्मचारींना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले होते। लाच घेण्याची ही दुसरी घटना असल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, WHC माधुरी साबळे, NPC प्रमोद धानोरकर, NPC युवराज राठोड, चालक HC अकबर हुसेन यांनी केली आहे। उत्तम रामनवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।